साकोली शेंदुरोफा नगर परिषद मधले नवनियुक्त नगराध्यक्ष देवश्री मनीष कापगते यांनी सोमवारी त्यांच्या नगर परिषद कार्यालयात आपले पदग्रहण केले। या प्रसंगी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेतर्फे नगर परिषद कार्यालयात व एशियन न्यूज चॅनल तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यांनी सांगितले की साकोली शेंदुरोफा असलेले नाल्यांच्या समस्या, रोडच्या समस्या, स्वच्छता, आरोग्य अशा विविध समस्या मोठ्या प्रमाणात आहेत। ते आपण सोडवण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न करेन व लोकांनी सुद्धा आमच्या नगर परिषदेला सहकार्य करावे, असे त्यांनी आपले एशियन चॅनलशी बोलताना मनोगत व्यक्त केले। त्याच वेळेस एशियन न्यूज चॅनलच्या न्यूज अँकर शीतल नागदेवे यांना चॅनलचे आयडेंटिटी कार्ड देऊन नगराध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी नगरसेवक मनीष कापगते, संघटनेचे संस्थापक डीजी रंगारे, महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या अध्यक्षा शीतल नागदेवे, प्रतिमा राऊत, हिरा साखरे, रत्ना खंडारे, सरिता बडोले, नम्रता राऊत व इतर महिला संघटनेच्या सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मी साकोली नगर परिषदेमध्ये आहे। नवनियुक्त नगराध्यक्ष देवश्री कापगते मॅडम यांनी आता चार्ज स्वीकारलेला आहे। सोमवार आहे आज आणि ते आपल्या या नगर परिषदेमध्ये आहेत आणि विविध प्रश्न आम्ही या ठिकाणी पत्रकार नात्याने नगर परिषदेच्या गेल्या ह्या 2 वर्षामध्ये आपण त्याची व्यथा आहे, कारण पहिल्यांदा आपण जी काही या ठिकाणी नगराध्यक्ष भाजपच्याच होत्या आणि आता भाजपच्याच आहेत, पण त्या काळामध्ये आणि मध्यंतरी जो शिवबाबाने चार्ज देण्यात आला होता त्या कालावधीमध्ये एवढे कामं साकोलीचे रेगाळलेले आहेत की तो नाल्याचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, नाल्यावरील फरच्या फुटलेल्या असतील, कचरा उचललेला नाही आहे। वंचित बहुजन आघाडी साकोलीतर्फे बरसातीच्या पूर्वी, बरसात होत्या 2 महिन्यापूर्वी एक निवेदन देण्यात आला होता की बरसात लागण्यापूर्वी साकोलीचे जेवढे साकोली शेंदुरोफाचे जेवढे काही नाले आहेत ते स्वच्छ करण्यात यावा, फरच्या सुद्धा त्या ठिकाणी फुटलेले असतील ते दुरुस्त करण्यात यावा, बोरिंग सुद्धा दुरुस्त करण्यात यावी। मी स्वतः 2दा शिवना सुद्धा भेटलेला आहे, पण याच्यात कोणत्याही प्रकारचा म्हणजे बदल झालेला नाही, जसेच्या तसे नवीन नगराध्यक्ष आपल्यासोबत आहे। काय सांगाल मॅडम, या समस्या भरपूर आहेत, लोकांची एवढी अपेक्षा आहे की समस्या दूर झाल्या पाहिजे, काय सांगाल तुम्ही? मला वाटते की जे काही रगडलेले काम आहे ते नक्कीच मी करणार आहे, कारण की जेवढ्या विश्वासाने मला इथे नगराध्यक्ष बनवले आहे तेवढ्याच विश्वासाने मी नक्कीच काम करेन। छोटे मोठे जे काही काम आहेत ते इथे काळात नक्कीच होईल। तुम्हाला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला निवडून दिलेले आहे साकोली शेंदुरोफा या जनतेने चांगली अपेक्षा आहे, तर काय काय त्यांची अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षेविषयी तुम्ही काय बोलाल? त्यांच्यापेक्षा म्हटलं तर नाले आहेत, त्यांच्यावरचे झकणं आहेत, आणि रस्ते, पाणी आहेत, काही काही वाड्यामध्ये तिथे आरोग्य, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी मी नक्कीच बघेन। आणि त्याच्यातही असं नाही की नुसतं कोणाच्यावर डिपेंड न राहता मी ते स्वतः बघेन, नगरसेवकाला बघेन आणि प्रत्येक वार्डात नक्कीच एका हप्त्यामध्ये माझं भेटणं होईल त्या लोकांचं। शेंदुरोफामध्ये समस्या आहे साकोलीमध्ये आपण बघितलं तर मी स्वतः भेट दिली होती, तर या ठिकाणी पंचशील वार्डामध्ये तर काही बोरिंगला पिवळा पाणी येत आहे, काही बोरिंग बंद आहे, आपण काय सांगाल? पिवळं पाणी येत आहे तर त्याच्यावर सोल्युशन काढावं लागेल, सोल्युशन काय आहे ते मला त्याचा अभ्यास करावा लागेल किंवा माहिती करावी लागेल आणि बघितल्याशिवाय मी ते काहीच करू शकत नाही, पण नक्की बघेन। तर हे होते नगराध्यक्ष देवश्री कापगते, नवनियुक्त नगराध्यक्ष। त्यांनी आज चार्ज घेतलेला आहे नगर परिषदेमध्ये आणि जे काही नाल्याचा प्रश्न आहे, बोरिंगचा प्रश्न असेल, काही रोडाचा प्रश्न असतील, काय आरोग्याची समस्या असेल, तसे विविध समस्या सोडवण्याचा त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि एशियन न्यूज तर्फे त्यांचं आम्ही अभिनंदन करत आहोत, स्वागत करत आहोत आणि त्यांच्याकडून आपण अपेक्षा करूया की खरंच हे नगराध्यक्ष आपल्याला साकोली शेंदुरोफा येथील लोकांना, मतदारांना त्यांच्यापर्यंत न्याय देतील। मी डीजी रंगारी, एशियन न्यूज करता भंडारा।